संबोधन करून दिलं तर बरं, नाही तर कठीण होऊन पडेल. मी आपल्या बाबाला वाजणार. बाबा म्हटलं माझे बाबा गा बाबा गा बाबा. बाबा कुठे गेला का? हे बाबा अरे बाबा म्हटलं माझे बाबाजी बाबाजी बाबा. हे बाबा अरे काय मी तुझ्या पाठीमागेचा बाबा बाबा बाबा. अरे चुप. आता हे लहानच आहे का रे बाबा? नेहमी बरं चुकलो. दड्डी ए दड्डी. खायची डंडी बे, खायची डंडी. इंग्लिश शिकला का? आजकाल बाबा म्हणलं हेच योग्य आहे, पण नेहमी नेहमी लहान मुलाबाळासारखा बाबा बाबा. बाबा माझी आई गेली मरून. हा बेटा, लहानाचं मोठं गेलं बाबातनं. हे वडिलाचं कर्तव्य आहे. उन्हीतला सावली मध्ये नेला गा. हा बेटा, मला तुला दूध पाजला गा. मी ना आपलं दूध पाजलं म्हणजे मला दूध होतं. मी लहान होतो, आई मेली काही मला शकी लागली होती. सटवी लागली होती. आता 1-1 लिटर दूध आणत होता. हो. आता काय पाजत होत ना. गाईचं दूध तुला पाजत होतं आणि गाईचं दूध पाजून मोठं केलं. तसं नाही रे. बरं मला हे सांग, तुला मला आवाज कशाला दिला हे सांग. काय सांगू? मी बाहेर फिरायला गेलो. बरं का म्हणे? अरे ते लहान मुलं आपल्या बरोबरचे आहेत. कोणाचा मित्रमंडळी असली तर कोणी त्याची थट्टा करते, चिडवलं असेल. नाही बाबा, त्यांना सांगायला पाहिजे होतं माझे वडील नंतर लग्न करणार आहे. नाही माझी आत्मा खवती आता. माझं लग्न करून दे म्हटलं बाबा. लग्न? अबे 2 वर्षानं लग्न तुझं, आता लग्न नाही या वर्षी. 2 वर्षानं जाऊ. कारण या वर्षी 12वी झाला. 12वी झाला 2 वर्षानं, मग 3ऱ्या वर्षी फायनल झाला. फायनल झाला म्हणजे तुझं लग्न ठाटाणी. फायनल गिनल एकदम लग्नाचं. फायनल लग्नात? त्या लग्नात कोणतं फायनल होईल? लग्नाची फायनल म्हणजे सून घेऊन करू म्हणजे ते फायनल. अरे 2 वर्ष थांब बेटा. नाही नाही माझी आत्मा खाऊन द्यायचं. लागलं झोपण्या लागे उठून पण. म्हणजे तुले त्या पोराने म्हणता बरोबर एवढं तुला खरं वाटलं? बाबा स्वप्नात एक पोटगी येते माझ्या छात्यावरून बोलते. असं होते का? होते ना, म्हणजे होऊन राहिलं. तुले होणार. बरं आपण 2 वर्ष राहिलं तर का होईल? नाही 2 वर्ष नाही, 2 वर्षावर छात्यावर बसून आवडत नाही जेवण. अरे मनुष्याचं लग्न 25 वर्षानंतर, पोरीचं लग्न 22 वर्षानंतर. कारण फार वेळाचं लग्न केलं मनुष्य लवकर दगावतो. काय नाही मरीन एकूणदा एकचला का नको जातो का तऱ्यासारखं बोलते. बाबा तुझा एकूणदा एकच पूर्ण हेलवर मुलगा. हे आधीच्या जमान्यात बोलत होते लोक, आता नाही बोलत. आजी आपल्या आजी आजोबा असे बोलत होते. माझ्या आजीचा संबंध. ही आजी म्हणे काही हरकत नाही, मी तुझं लग्न करून देतो. फाटाने लग्न करतो. अशी वकिलात सुंदर बे सुंदर तुरे गोरी गोमटी सोनबाई पाहिजे आपल्यासाठी आपल्या घरी. गोरी गोमटी फर्स्ट क्लास वर फास्पेट. पागल झालास का बे? अबे सुपर फास्फेट आहे का सल्फेटचं नाव आहे. आपण जे शेतीमध्ये टाकतो त्याला सुपर फास्फेट म्हणतात. सल्फेटच्या पाणी येतो का? नाही, म्हणजे सुंदर तुरे गोरी गोमटी. माझ्या मित्राला सांगितले होते एक मुलगी आहे, जर सिद्धार्थचं लग्न करायचं असेल तर त्याच मुलीला बघायचं. बाबा तेवढी जर जमली ना, खरी आली ना, मग काय सांगता काही शब्द वापरावा लागते का? परंतु आपल्या तयारीत राह. तुझं लग्न जर त्या मुलीचं लग्न झालं असेल तीच मुलगी तुझ्यासाठी. तयारीत राह. बिलकुल तयारी. हो, जेवण खाऊन राहिलो. जेवण खाऊन मिळते ती घेऊ. तर सरकार म्हणतो की हुंडा घेत असेल त्याला बंदी करा. नवरदेवाने त्याची जी आलेली मंडळी त्याला नाक्यामध्ये आला आमच्याकडे बंदी करून द्या. पण काय समाज, माझी मुलगी असली तर माझा भाऊ म्हणते त्याची मुलगी लग्नाची तो 10,000 सरकून देते ना आपल्याच मुलीचं लग्न करते. अशा प्रथा पडल्या. 40-40 वर्षाच्या मुली प्रत्येक समाजामध्ये पडल्या आहेत. काय हुंड्यासाठी लोक करतात. समाजाला सुधरवला पाहिजे, सामाजिक मनुष्यानं वापरायला पाहिजे, नाहीतर काही मर्यादा राहिली नाही. काही लोकांच्या शेता गेल्या हुंडा देऊ देऊ आमच्या गावाला 40 एकर जमीन असताना त्याच्यात 2 एकर जमीन राहिली. 6 मुलीचं लग्न करता करता. अन्याय आहे. म्हणून अन्याय दूर करा. हुंडी घेऊ नका. आणि हुंडी जो घेत असेल त्याला बंदी करा. पण माझ्या मुलांनी सांगितलं की लग्न करून द्या बाबा. मी आपल्या मुलाचं लग्न थाटाने करतो आणि एकही पैसा न मागता हुंडी न घेता आपल्या मुलाचं लग्न करून देतो.
हो भगवानजी. नमस्कार. अरे वा, नमस्कार नमस्कार. बरेच दिवसानं आमच्या आकाशाने आले, गणपतीचं दर्शन घ्यायला आले का? जी हो. पुष्कळ दिवस झाले हो. कमीत कमी नाही तरी 2 वर्ष झाले आले नाही आमच्या गावात. 2 वर्ष झाले. आणि गणपतीचं दर्शन घ्यायला. गणपतीचं दर्शन मी त्या दिवशी शनिवारीच घेतलेलं आहे. अच्छा अच्छा अच्छा. पण पहिले दर्शन भगवानचं, त्याच्यानंतर गणपतीचं. माझे दर्शन कसं होतं? म्हणजे कारण तुमचं दर्शन झाल्याशिवाय आम्हाला काहीच कळणार नाही. नाही. गोष्ट ही काय भगवान, हा. मी कशासाठी आलो? कशासाठी? माझा मुलगा शिवदास, हा. त्याचं लग्न 8 दिवसात झालंच पाहिजे. अरे राम 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 राम. का हो देशमुखजी, अगोदर तुम्ही मला नागपूरला मिळाले आणि मी म्हटलं तुम्हाला अहो मुलाचं लग्न करावं यावर्षी. मुलगी सुरेख शानदार शिकलेली आहे, पण तुम्ही म्हणत होते 2 वर्ष मुलाचं लग्न करायचं नाही. तर कितीदा म्हणालो हो लग्न करा, मुलगी छान आहे, गरीबाची मुलगी आहे पण छान आहे, पाहायला देखणी आहे. पण तुम्ही म्हणत होते लग्न करायचं नाही. अहो त्यांच्या बरोबरच्या मुलाने काही त्याची थट्टा केली असेल, कारण त्यांच्या बरोबरच्या मुलाला 2-2 मुलं आहेत. अच्छा. ते असं वाटलं की माझंही लग्न झालं पाहिजे, मलाही मुलगा झाला पाहिजे. आता आजकालचे कुठं काही मानते का? आपला काळ वेगळा होता. बरोबर आहे. माझ्यानं किंवा बापाने मुलगी पाहिली तरी हो 25-26 वर्षानंतर लग्न. आज या काळामध्ये जर मुलाचं ऐकलं नाही तर का उपयोग करतात. अहो कोणी अंडील पिऊन मरतात, कोणी फाशी लावून मरतात. नाही असंही करावं नको पाहिजे. म्हणून मुलाचं लग्न करायचं आहे मला. त्या मुलीचं लग्न झालं नसेल तर ती मुलगी पाहायला चला. म्हणजे मागे तुम्हाला मुलगी दाखवली होती, ती मुलगी, त्या मुलीचं लग्न व्हायचं आहे. शाबाश. हो. चला मग माझ्यासोबत मुलगी पाहून घेऊ आणि 8व्या दिवशी लग्न करू. आजच. का हो देशमुखजी, तुमच्या बरोबर आलो असतो मग? पण आता शाला मी 2 एकर जमीन खरेदी केली. अच्छा अच्छा. त्यातल्या त्यात कोर्टामध्ये माझी आज आणि उद्या तारीख आहे. 2 दिवस. माझं येणं होणार नाही. बरं पण तुम्ही जरी मुलीच्या वडिलांच्या इथं गेला, बरं. तुमचं अपमान होणार नाही. मुलीला पाहून घ्या. मी आजच त्यांच्याकडे चिठ्ठी पाठवतो आणि मनुष्य पाठवतो. हो काय? हो. तुम्ही चिठ्ठी पाठवता हो. आणि त्यांचा पत्ता देता माझ्या. हा, घ्या. अच्छा अच्छा. हा. बरं सांगा. मुलीच्या वडिलाचं नाव आहे गजाननजी निक्कम. गजाननराव निक्कम. मुक्काम खलासना. खलासना म्हणजे तिथून मार्गे. बिलकुल अगदी अच्छा खरं. अच्छा अच्छा. तिथून मारे. अच्छा. बरं. नमस्कार. नमस्कार नमस्कार. चालतो. बरं नमस्कार. तुम्ही चालले? हो जी. पुष्कर दिवसानं माझ्या गावला आले हो. 2 वर्षाच्या नंतर आले. हो. आता घरी म्हटलं चहा बनवीन तर घरी चहा पत्ती नाही आहे. राहू द्या ना, चहा पत्ती नाही तर काय करायचं आहे? नाही आणि चहा मी तर चहा कधी घेतच नाही. नाही पण आलेल्या माणसाचं मान सन्मान करणं माणसाचं कर्तव्य आहे. सुपारीचं खाल्लंय का? नाही सुपारी खाणं सोडली. सोडली ना. सुपारी चालत नाही मला. 2 रुपये आहे का चहा पत्तीसाठी? अच्छा अच्छा. म्हणजे तुम्हाला 2 रुपये पाहिजे. चहापत्ती कारण आमचं छोटस गाव दुकान आहे. बरोबर आहे. सोनपूरला एकच आहे ताजनीतीच्या बाजूचं दुकान. बरं. पण ते वेळेवर बंद राहतो आणि त्यामुळे कारण 100 आहे माझ्याजवळ, तर 100च्या चिल्लर राहत नाही अच्छा, अच्छा. म्हणून म्हटलं 2 रुपये द्या, चहापत्ती आणतो, आलं कुटकाट करून टाकतो आणि म्हणतो देतो तुम्हाला 5 रुपये. म्हणजे चहा पास्ता अशी गोष्ट झाली. 5 ते 20 रुपये आणले. अच्छा अच्छा. 5चा नोट 20 रुपये. 20 रुपये तिकीट झाली. 5चा नोट बंद. आता पैसे नाही माझ्याजवळ. तुमच्याजवळ नाही. बरं. आणि तुमच्याजवळ जे 100 आहे ते 100 चिल्लर करू नका. कारण पूर्वी घाटावर जाते मग नंतर शेवटी ते 100 ठेवता म्हणजे सामानाला होईल. बरं. राम राम असेल भेट जा. वा वा. सतरंजी घ्यायला पाहिजे होती ते. बरं का मी लोक म्हणतील. अच्छा अच्छा. अजून काय घेतलं? बरोबर आहे. म्हणजे बाबाचाही धोतर धरून द्या. छान केलं. धोतर धरलं. बरं. महापौजेमा धरला. एक नवीन चट्टी धरली. अच्छा. एक ठिकऱ्याची धरली. नवऱ्याकडे खिपऱ्याची चट्टी घालू का? कोण पाहिजे? बरं, काय हरकत नाही. आपल्याला रेल्वेने जायचं आहे. रेल्वे म्हणजे आपल्याला जायचं आहे खलासना. खलास ना. म्हणजे चितूर मार्गे. म्हणजे श्रीराम शेठचं गाव चितूर. म्हणजे पार्टी पकडते होती ना. अबे ते काय रोड? रेल्वेने म्हणजे रोडाने जाऊन तर तिकीट काढून घेऊ. स्टेशनवर जाऊ. रेलवे स्टेशन. अच्छा हुआ यार वक्तव्य. अब 5 मिनट में गाड़ी आने वाली है. अरे यार 5 मिनट में ठहरना यार. जल्दी से चलो. 5 मिनिटात गाडी चितूर. ये 2 तिकीट. गाडी सोडून राहिली. अरे भाई ठहर. गाडी सोडून राहिली. गाडी सोडून राहिली. ठहर ना. काहून? तिकीट दिया. गाडी सोडून राहिली. पैसे. पण गाडी सोडून राहिली. पैसे.
कायचे पैसे वो तिकीट के पैसे काउन दे दिले तिकीट अबे टिकट दिया हाँ। बाकी वो पैसे होना 20 रुपए 20 रुपये कायचे टिकट के बाबा काय नाही अबे मैं तू मुझे पहचानता नहीं नाही मैं रेलवे मास्टर हूँ रेलवे का बाबू हूँ टिकट मास्टर तू बाबू फिर ला 20 रुपए निकालो सारखा दिसतो अरे निकल ना यार असो भाऊ हा तंगी तर काय ते कधी हा असो ए भाऊ क्या है मी तुझे ओळखलो तू मुझे पहचानता है हाँ। अरे यार तेरे से जान और पहचानना मैंने कभी देखा भी तुझे और तू मुझे पहचानता है तू अच्छा मैं कहाँ रहता हूँ मेरा नाम क्या है तू सोनपूरचा टुकडा जा रे होत काय तुले चमनी देता ही मानो डडम अरे यार तेरा नाम क्या है मेरा नाम शिवदास शिवा अरे तुझं नाव भोगाना टेकलू ना अरे यार बहुत दिन के बाद में मुलाकात हुई अब 6 बरस हो गए यार मुझे ड्यूटी मिल गई है अच्छा सिंधी में हाँ यार कोण चांगलं झालं रे भाऊ अरे ड्यूटी मिल गई यार नाही तर टेकडीवर सलत टेकडी हालत होता चांगलं झालं अच्छा हे टिकडी भेटली हाँ यार पैसे निकाले यार आता पाय वळकीच्या ठिकाणी पैसे घेते आता राहू दे पैसे काय म्हणतो अरे यार देना यार अरे दोस्ताना वही के भाई दोस्तांना मध्ये तू आपल्या जवळून भरून घे ना वळकीच्या ठिकाणी पैसे घेते का अच्छा यार कैसे गाडी चालू कर अच्छा करता हूँ काय बा टाटा गाडी एकालो अरे गाड़ी धीरे धीरे से चलो जरा बढ़ाने दोगला गाड़ी धीरे धीरे से चलो जरा बढ़ाने दोगला गाड़ी धीरे धीरे से गाड़ी धीरे धीरे से चलो जरा बढ़ाने दोगला गाड़ी धीरे धीरे से चलो जरा बढ़ाने दोगला गाड़ी धीरे धीरे से मोठं गाव आहे इथं हॉटेल वगैरे मिळते एकाएकी रोनाच्या घरी गेलं घरी राहतील ते बरं नाही तर उपास राहायची वाणी येईल बरोबर आहे. आपण हॉटेलात जाऊ नाश्ता पाणी करून त्याच्यानंतर जाऊ जाऊ चल हॉटेलामध्ये अरे हॉटेलवाले अबे हॉटेलात चाल ना काय हॉटेलवाले अरे क्या है आलू का बनते अबे तो पहले बैठना झाले वहां से चिल्लाता असं तर कळव कारण मुलीचा लग्न करायचं आहे असं मी त्यांना सहज वॉर्निंग दिली होती खरोखर मुलगा त्यांच्या लक्षात आला असेल आणि म्हणूनच त्यांनी मला चिठ्ठी पाठविलेली आहे चिठ्ठीमध्ये मजकूर लिहिलेला आहे की उद्याला तुमच्या मुलीला पाहण्याकरता मोहाडीचे देशमुख साहेबाकडले पाहुणे येत आहे वा गोष्ट छान आहे जरी करता योग आले तर मुलीचं लग्न करून टाकलं माझ्या डोक्याचा भार कमी होईल आज नाही उद्या लग्न करावंच लागल पण घरी मी आणि मुलगीच आहो मुलीची आई तर नाही घरी व्यवस्था आहे किंवा नाही कारण पाहुणे आपल्याकडे येणार आहे त्यांची मान सन्मानाकरता व्यवस्था जरूर पाहिजे म्हणून बाबा मला कशाला बाबा आवाज देण्याचं कारण कादी ते भगवान गणवीर काकाजी त्यांना तू ओळखते ना हो सोनपूर वाले ना बरेच दाखवते हो मी पण मागे नागपूरला गेलो आणि ते पण मिळाले मला नागपूरला आम्ही एका ठिकाणी चाय वगैरे घेतला आणि त्यांची माझी 1 तास बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अचानक मी काही तुझ्या लग्नाविषयी त्यांच्याकडे चर्चा केल्या बेटा मित्रा म्हटलं एखादा मुलगा तुझ्या लक्षात असं तळकळा म्हटलं असं सहज म्हटलं होतं मी पण मुलगा खरोखर त्यांच्या लक्षात आला असेल म्हणून त्यांनी चिठ्ठी पाठवली चिठ्ठीमध्ये मजकूर लिहिलेला आहे की उद्याला आपल्याकडे मोहाळीचे देशमुख साहेबाकडले पाहुणे तुला पाहण्याकरता येत आहेत बेटा पण आपल्या घरी व्यवस्था आहे किंवा नाही बाबा आपल्याकडे सर्वच काय बाबा आपल्या घरी पोहे नाही आहे बाबाजी ठीक आहे ज्या काही वस्तूची घरी कमतरता असेल तर आजच्या दुकानावरती जाऊन ती वस्तू आपल्या घरी आणून ठेवायची बेटा हो बाबा मी सर्वच काय तयार करून ठेवते पैसे वगैरे आहे? पैसे पैसे नाही तर बाबा त्या दिवशी पाटलाकडे मदतीला गेले होते तर पैसे मिळाले नाही बाबा नाही का नाही ठीक आहे घे.
चौरंग पाटावर ठेवला म्या बाईनं केसोरी भातावर ठेवली दस्ती आणि पोदरात धावला येईल मस्ती तर खेळेल माझ्या सिन कुस्ती. पद्धतशीर कोणाला तरी विचारून घे. पहिले विचार कोणी मकान होईल की नाही तर तो तिथे घरी बसतात त्याला विचारून घे. कोणाच्या घरी आहे काका वाटते शिकतात लाटा घरची घालून की त्याबरोबर खा लागेल. तू विचारलं पाहिजे. नमस्कार. नमस्कार. बोला. गजाननराव निक्कामचा मकान कुठे आहे? गजाननराव निक्कामची आमची नदीच्या तळीवर आहे. म्हणजे त्यांचं मकान नदीच्या थळीवर आहे? हो जी. बरोबर. नमस्कार. हा कोण आहे? हा माझा मुलगा आहे. आता हो ना. होय का नाही? तू चुपचाप तर राहते. ह्या तुमचा मुलगा आहे? जी. हा मुलगा असा का तुमचा? का? तुम्ही चांगले म्हणून राहिले ना. अरे पोरांची दादा होऊ शकते काय म्हटलं तुम्हाला? काय म्हटलं म्हणजे नंदीवाला होय म्हणजे नाही बघत आहे का? तसं नाही. ओळख वगैरे राहते बा. मुलाला जिरते. त्याच्यात तुम्ही आपलं नाव सांगितलं म्हणलं दुसरं नाव सांगितलं असं पक्का पिटला असं. बरोबर. माझा मुलगा आहे. शिवदास त्याचा दिमाग खाऊन गेला होता. छान झालं म्हणे तुमचा मुलगा म्हणून. जर दुसरा असता म्हणे तर पक्का पेळसला असता म्हणे. बाबा त्याचं घर कोणी त्यांचं मकान अगदी नदीच्या सडीवर. काऊन रे? म्हणजे पाणी नेवायची जरूरत म्हणजे घर मालकाला त्रास नको. मनकटा कोणी बाप आहे का तो भाऊ आहे का कोणी काका आहे? घरी या काची दुसऱ्या व्यक्तीला बरोबर मनास्तव बनायला बोलावं. म्हणा मला म्हणाला घरी या काची. एक काजी दिमाग खराब झालं का? मानापानान बोल म्हणते. अबे काजी मस्जिदीमध्ये असते बाजूला आहे. गजाननराव निक्कम म्हटलं. गजाननराव निक्कमजी. ओ गजाननरावजी आवाज आल्यासारखा म्हणते. पाहुणे आले तर नसतील आणि पाहुणे येतील तर याच गाडीनं. कारण माझ्या गावाला येण्याकरता दुसरी गाडी तर नाही. पण जाऊनच पाहतो. बाबा झोपले तर आपण झोपून जाऊ. नमस्कार 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 नमस्कार. बाई गा बेटा छाया छाया ग का बाबा पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत बेटा. आले का? लवकर पाय धुण्याकरता पाणी आहे. घेऊन येते बाबा. थांबा पाय धुण्याकरता पाणी येते. जी हो. बाबा काय नाव आहे? का छाया लागेल का माया पाया? बेटा पाणी मुलगी पाय धुवायला पाणी आणत आहे. पाय धुवून लक्ष करून घे. बाबा तुम्ही पाठवून देऊ का? त्यांना पण देशील पाय धुतलं पाय धुतलं. घे बेटा. बसा संजीव बसा. बाबा छाया काय तिची काय खाली पाहिलं डोक्यापासून वरच्यावर पाहिलं चांगली आहे. मंगळ पाय वगैरे नाही मोबाईल पाहिजे नाही भोपळी नाही काय नाही बाबा इकडे आहे काय एक ना तर किती वेळ एकच तर मुलगी सांगितली. दोन राहायचे तर ते मग म्हणजे तू दोन पाहिजे होत्या. बसा बसा सतरंजीवर बसा. पत्नी कधी एक पाहिजे. बेटा का बाबा अल्प आणशील बेटा त्याच्यानंतरच्या. अल्प येते थांबा. तू आले द्या. हे रे अल्पा घे. बाबा आलू पोहा नको खाऊ तू पोट फुटते मीच खातो तू गोष्टी करायचं काम चोरी चोरायचं काम मी खावायचं काम देशमुख साहेब बोला साहेब. गणवीर साहेबासोबत तुमचा कसा काय परिचय? 20 वर्षापासून त्यांचा आमचा संबंध आहे. पहिले आमच्या घरी डुकराचे लेणं आणत होता पागलाच का बे? कुणाची काही थट्टा करते. खाद्यासाठी तुमचा 20 वर्षापासून जसा संबंध आहे तसा आमचा बरेच दिवस तरी त्यांच्यासोबत संबंध आहे. हो जीवा. आणि तुम्ही येणार आहात म्हणून त्यांनीच आम्हाला निरोप कळवला. त्यांनी तुम्हाला निरोप दिला आणि त्यांनी आम्हाला चिठ्ठी दिली तुमच्या घरी पाठवायची. त्यातल्या
त्यातल्या आता आमच्या परिस्थितीविषयी तुम्हाला त्यांनी कळवलं तसं परिपूर्ण माहित आहे. कारण मी त्यांना पहिले सांगितलं की हार्दिक जी आपली परिस्थिती आहे कोणी मुलगा लक्षात जरी येईल त्यांना पहिले आपली परिस्थिती कशी बरोबर म्हणून सांगितली तसं. हो सांगितलं. त्यातल्या त्यात मुलगी मॅट्रिक शिकली नाही वगैरे वगैरे सर्व परिचय दिला. आता तुम्हाला पाय धुण्याकरता पाणी दिलं अनुभव वगैरे अनुसार तीच माझी मुलगी एकच मुलगी आहे. शाबास. त्यातल्या त्यात मॅट्रिक पर्यंत मुलीचं शिक्षण झालं आहे. बरोबर. आपल्या गरीबीतून कसं तरी मॅट्रिक पर्यंत आता पोटा पाण्यावर नाही असं आपली रोज मजुरी करून शिक्षण करा. बरं एक काम तुम्ही गलत केलेलं तुम्ही कसे आले बरं. असे मुलाला जर सातमध्ये आणलं असतं ते इतर आलं असतं म्हणजे डबल भानगड नको पुन्हा. मुलगा काय हो मुलगा हेच हो नमस्कार जी. हो हो मुलगा तर भीमासारखा खाद्याला दिसते बाबा. मुलाचं शिक्षण वगैरे खूप कमी झालं. मुलगा 12वी झालेला आहे. आता जे आरती 12वी झालेले आहे तर कोणती ड्युटी पाण्याच्या फिराकमध्ये आम्हाला सर्व्हिसची काही गरज नाही. प्रत्यक्ष आजकालच्या युगामध्ये कोणताही मुलगा असो शिक्षण कशाकरता शिकतात का मला ड्युटी लागेल म्हणजे जीवनाचा विकास होईल आणि तुम्ही म्हणता ड्युटीची गरज नाही. हे तुमचे विचार झाले पण आमचे विचार कसे आहे पहिलं आपलं करायचं काहीतरी म्हणजे कारण आपल्या माझ्याकडे 40 एकर जमीन आहे. तुमच्याकडे 40 एकर जमीन 40 एकर जमीन 2000 संत्र्याचं झाड आहे. 2000 संत्र्याचं झाड पण 2 वॉटर पंप आहेत आणि एक सायकलचा पंप आहे. तो सायकलचा पंप कशाला सांगू. अरे बाबा हवा मारायला ठेवा लागते. बरं बाबा काय हरकत नाही. 2 वॉटर पंप आहे. 2 वॉटर पंप आहेत. अच्छा तर त्यातल्या त्यात म्हणजे जोडधंदा म्हणजे म्हशीचं दुग्ध म्हणजे म्हशीचं दूध आहे. पोरगा नागपूर लागूनच आहे मोहारी म्हणून नागपूरला दूध आणते मुलगा. म्हणजे तुमच्याकडे म्हशी पण आहे. म्हशी आहेत. किती म्हशी आहेत. 40 म्हशी आहेत. आणि एक हल्या म्हणा. अबे तो हल्या काय रे? अरे बाबा म्हशीसाठी हल्या ठेवा. अरे बाबा काय करणार मग एवढा आमच्याकडे सुखी संपन्न मी लोक काय तुमचे आचार विचार अगदी मला पटले. मग त्या कारण लोकांची गुलामगिरी करण्यापेक्षा आपलं स्वतःचं शेत मावळीचे जर कष्ट केले तर उपाशी ठेवणार नाही. त्यातल्या त्यात आजकाल ड्युटी जरी पाहाल तरी ज्या ठिकाणी पाहाल त्या ठिकाणी डोनेशन लागलं. अहो 1 लाखापर्यंत डोनेशन एका 2-2 लाखापर्यंत करा पैसे म्हणून म्हटलं आपलंच करायचं. बरोबर आहे पण तुमची बराबरी माझ्या होणार नाही. काहून मी गरीब व्यक्ती आहे. आता तुम्ही एवढे धनाढ्य माणसं आणि तुमची बरोबर नाही माझे कशाने जमा. तुमची मुलगी पाहिजे आम्हाला. धन नको धनद्रव्य परमेश्वराने भरपूर दिलं फक्त तुमची मुलगी पाहिजे आम्हाला. तुम्हाला मुलगी पसंत आहे असं नाही मला मुलगा पण पसंत आहे. पण एक शब्द मुलीला विचारतो. विचारा. पोरगी जरी करता मी मुलीचा वडील असेल पण जिंदगी तिला काटायची आहे आणि मी एक तर अनपढ बाप आहे आणि मुलगी सुशिक्षित असल्यामुळे तिला एका शब्दाचा मान देणं माझ्या वडिलाचं कर्तव्य आहे. बेटा त्यांच्या मागे जे बसलेले आहेत त्यांचे वडील आहे स्टँडर्ड माणसं आहे सुखी संपन्न माणसं आहे. त्यांच्याकडे 40 एकर जमीन आहे बेटा. 2000 झाड संत्राचा आहे. 2 वॉटर पंप आहे. जोडधंदा म्हणून म्हशीच्या दुभत्याचा आहे. माझे असे विचार बोलते का त्या ठिकाणी येऊ जर आले तर तुझे संबंध घडवून टाका. तुझे काय विचार बाबा पण आजकाल प्रथा अशी आहे बाबा मुलगा मुलीला पाहते पण मुलगी सुद्धा मुलाला पाहते बाबा. आता पाणी वगैरे बघितलं नाही बरोबर पाणी नाही एक नजर पाहू शकते का. ठीक आहे पण इकडनं बघायचं तिकडे जायचं नाही का. पाहून पाहते मी. बाई हा नवरदेवरचा बुडगा दिसते ना याची मिशी कुठली बाई. जास्त उमेद राहते म्हणा. याच्या डोळ्याला चष्मा लागून आहे. हा मुलगा आणला तर नाही. गागल लावला गागल गागल मला वाटते हा मुलगा आंधळा तर नाही होऊ शकते. एखादा डोळा बारीक पण राहू शकते. बाबाला सांगते ना मनातली शंका काढून घेते. बाबा बघितलं बेटा ह्या मुलाच्या डोळ्याला चष्मा लागून आहे. हा मुलगा आंधळा तर नाही जी. तशातून भाग नाही बेटा. ही आजकालची फॅशन आहे आजकालची प्रथा आहे. चांगले लोक गॉगल लावतात सगळे सोडले. होऊ शकते बाबा एखादा डोळा बारीक पण राहू शकते. म्हणजे तुझी शंका आहे. हो बाबा. ठीक आहे देशमुख साहेब बोला. मुलगा पसंत आहे सर्व काही बरोबर आहे पण मुलीची अशी शंका आहे काय आले तेव्हापासून मुलाच्या डोळ्याचा गॉगल निघाला नाही. बरोबर डोळ्यात लावून आहे. बरं त्यातल्या त्यात मुलीचं असं म्हणणं पडलं मुलगा आंधळा तर नाही पण कदाचित होऊ शकते. एखादा डोळा बारीक राहू शकते. डोळ्यामध्ये टीक पण राहू शकते. ती मुलीची इच्छा आहे तर गॉगल काढून दाखवा तर बरं नाही. म्हणजे मुलीचे म्हणजे बदलाचे आहेत असंही म्हणायला काय हरकत नाही. काय हरकत नाही. शिवदास हाय. बाय काहून त्यांची
शंका आहे की पोट्ट्याच्या डोळ्याला गॉगल आहे हा. आला त्यापासून गॉगल काढला नाही हा. पोट्ट भोकलं असेल ना कलवा असेल हा. ना तर डोळ्यात टीक असेल हा. गॉगल काढ डोळा दाखवून हो न काय हरकत नाही का? हा देशमुख साहेब काय झालं ललिकेचा हसा कोण करता? मी आपली जशी हार्दिक परिस्थिती तुम्हाला सांगते तीच परिस्थिती तुम्ही सांगायला पाहिजे की माझ्या मुलाचा डोळा बसलेला आहे. अरे काय म्हणता राजा मला कुठे मी का भोकला होता थांबा एक मिनिट भोकले तुम्ही